विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे या दिवशी मतदान होत आहे। या जागांसाठी एक जागा मवियाच्या वाटेला येणार आहे। या जागेवर मवियाच्या 3 पक्षांपैकी कोण उभं राहणार हा मोठा पेच आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली तरच आपला पाठिंबा असेल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलंय। मात्र उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार नसले तरी शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग आहे। यात अंबादास दानवे, सुषमा अंधारे अशा नेत्यांचा समावेश आहे। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसचा या एका जागेवर दावा असल्याचं दिसतंय। ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे इच्छुक असल्याचं समजतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्ली गाठली आहे। उद्धव ठाकरे जागा लढणार नसतील तर ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी त्यांनी हायकमांडला साकडं घातलंय। तर काँग्रेसमधील इच्छुक नेते आपण पाहतोय। बाळासाहेब थोरात माजी मंत्री, काँग्रेसमधलं मोठं नाव हे इच्छुक आहेत। त्यासोबतच स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे इच्छुक आहेत आणि माजी आमदार मुझफ्फर हुसेन हे देखील इच्छुकांच्या रांगेत आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, हनुमंत पवार आणि माजी आमदार राजेश राठोड यांची नावं इच्छुकांमध्ये आहेत। तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत पुन्हा जाण्यास नकार दिला। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून त्या एका जागेसाठी रांगेत कोणकोणते नेते ते देखील पाहूयात। पहिलं नाव आहे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। दुसरं नाव आहे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे। माजी खासदार राजन विचारे हे देखील इच्छुक असल्याचं समजतंय। सोबतच माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत आणि सचिव सूरज चव्हाण ही नावं देखील इच्छुकांच्या रांगेत आहेत। तर उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी उभे राहणार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। तसंच सर्व पक्ष उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। माझ्या माहितीनुसार किंवा मला जे काय समजते त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं। एवढंच मला माहिती आहे। आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।